बसायचा, पिंडी कशी बांधायची ते बघायची आता. एकजुटीनं पेटले राणे तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. कशी बांधायची हे आता शिकवण्यासाठी आदरणीय बोला की सर, आदरणीय पिसाळ मॅडम घेऊन चाललेलं आहेत क्षेत्रभेटीसाठी. नाही क्षेत्रभेटी आमची बघा आता. एकजुटीनं पेटले राणे तुफान आलया. शेतकरी जो काबाड कष्ट करतोय त्याच्या कष्टाला फळ कधी येईल? जर लब बरसला, ढग जर बरसला तरच त्याला फळ येईल. भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखल पाण्यात राबत असतो. कष्ट येण्यासाठी आता शेतकऱ्याची परिस्थिती बघितली, लाईटची परिस्थिती आपण बघितली, तर त्याला रात्रीचं दाऱ्यावर जावं लागत आहे. रात्रीच्याला त्याला चिखलामध्ये आपले पाय रुतवावे लागतात. इचू काट्याची भीती न बाळगता, तमा न बाळगता तो आपल्या लेकरा बाळांसाठी काबाड कष्ट करतो. त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर नुसतं त्याच्या कुटुंबाचंच पालन पोषण होत नाही, तर पूर्ण जगाचं पालन पोषण त्याच्या कष्टावर अवलंबून आहे. आणि म्हणून जगाचं पालन पोषण करणारा हा शेतकरी आहे. त्याच्यामुळे आपण शेतकऱ्याविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे, शेतकऱ्याचा आपण आदर केला पाहिजे. सर्वांना आता बघा मोहिते सर आपल्याला आळाशी बांधून दाखवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पिंडी काढली आहे नाही, ज्वारी काढली, त्याची जर आळाशी टाकली, त्या आळाशी मधून जे आळ्या आहेत ना त्यांचा अर्धा रस, म्हणजे अर्धा रस वाळलेला पाहिजे ना अर्धा रस काय पाहिजे, चिपडाच पाहिजे आहे नाही. असे चिपड काय करावं लागते तर आळ्यासाठी बांधाय घ्यावं लागते. तुम्ही जर एकदम वाळलेले घेतले तर तो बी आळा काय होतो, तुटतो. आणि एकदम वाळलेले घेतले तर तो बी तुटतो, आणि एकदम ओला घेतला तर तो बी तुटतो. ती पिंडी काय होत नाही, आवळली जात नाही आणि बांधली जात नाही. त्यासाठी काय आंबाट ओलं म्हणतो ना आपण, तसं आंबाट ओले काय करायचे, त्या टाकलेल्या आळाशी मधून ते आंबाट ओले 2 ते 3 चिपाड निवडायचे आहे का नाही. आपण किती घेतले, आता समज 3 घेतले आहे का नाही. 3 घेतल्यानंतर आहे का नाही, त्याचे असे काय करायचे, त्याची पड असे जोडून घ्यायचे आहे का नाही. करायचे शेंड एका बाजू, अशी शेंडाच्या बाजू हातात घ्यायची आहे का नाही. त्यानंतर ते पिंडी आहे ना ती अशी जुळवायची आहे का नाही. त्यानंतर ह्यातून ही काय करायची, खालून अशी ववायची. अशी ववल्यानंतर ही बाजूनी काय करायची, एका पायाने ही असा दाबून घ्यायचं आहे का नाही. घेतल्यानंतर जे खालून आळा घ्यायचा, असा दुसरा आळा काय करायचा, थोडासा असा वर घ्यायचा, असा मारायचा, इकडून ही ह्यात ववायचं आहे का नाही इकडून, आणि हे बाजू अशी टाकायची, आणि ह्याच्यावर काय करायचं, असं थोडंसं पायाने दाबायचं. आता हा आळा जोपर्यंत पिंडी आहे तोपर्यंत तुटत नाही आहे का नाही. त्याला कमी समजायचं नाही. श्रमप्रतिष्ठा कुठलंही कष्ट, शेतकऱ्यांनी जर शेती करणं सोडून दिलं, शेतकरी म्हटलं नाही खूपच कष्ट येतं, आम्ही नाही ज्वारी पिकवणार, आपण खाणार काय, बरोबर की नाही. अन्नाची किंमत ताटात आपल्याला आयतं येतं म्हणून कळत नाही, टाकून देतो आपण ते. पण त्याच्या मागचा जो प्रवास आहे ह्या ज्वारीचा, जोंधळ्याचा, तो जेव्हा डोळ्याने प्रत्यक्ष तुम्ही बघता, पेरणीपासून बघितलं तुम्ही, तर जेव्हा ताटामध्ये धान्य येतं अन्नाच्या रूपाने, तोपर्यंत जर प्रवास कष्टाचा आपण बघितला तर आपण आपल्या आईवडिलांची किंमत किती मोठी आहे हे जाणून घेतल्याशिवाय राहणार आहे. शेतामध्ये सर्व काम करत आहे, ज्वारी बांधायचं, बांधायचं काम, ज्वारी काढायचं काम, सगळं करत आहे ते. मुलांनो लक्ष द्या इकडे मुलांनो. या पा, बस झालं घे आता. ग्रामीण भागातले विद्यार्थी कशातच कमी नाही. पाहिजे त्याच्यावर पाहिजे सर्वांनी अभिनंदन करायचं आहे, कारण